नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का कर्नाटकची प्रसिद्ध सुशिला? कधी खाल्ली आहे का? तर एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही झणझणीत आणि चवदार रेसिपी आहे. चला तर मग आज पाहूयात कर्नाटकी सुशिला. तर मंडळी, आज आपण कर्नाटकची खूप खूपच प्रसिद्ध आणि पारंपरिक सुशिला अशी ही जबरदस्त चवीची रेसिपी आपण इथे पाहणार आहोत. मंडळी, तुम्ही कधी खाल्ला नसाल तर नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. असेच पापड रेसिपी, अनेक नाश्त्याचे रेसिपी अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मंडळी. चला तर सुरुवात करूया. तरी ते मी कांदे कापून घेतलेले आहेत, 4 कांदे कापून घेतलेले आहेत, 1 टमाटर कापून घेतलं, थोडीशी कोथिंबीर आणि मिरच्या इथे आपण कापून घेतलेल्या आहेत. सगळी भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि इथे चुरमुरे घेतलेले आहे. किमान पाव केजी चुरमुरे आहेत. हे आपण मोठ्या भांड्यात म्हणजे मोठ्या भांड्यात आपण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं. आधी स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला चुरमुऱ्याला. मग ते आपण एका भांड्यात घालून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. चुरमुरे भिजायला पाहिजेत थोडेसे. चुरमुऱ्याची ही झटपट रेसिपी खरंच खूप भन्नाट लागते. अशी ही नाश्ता सकाळ सकाळी तुम्ही केलात तर याचा पित्तसुद्धा होणार नाही आपल्याला. असा झणझणीत आणि अस्सल गावरान कर्नाटकी रेसिपी आहे मंडळी. तुम्ही ते पाहू शकता. मस्त अशी चुरमुरे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता खूप जास्त चुरमुरे पाण्यात नाही ठेवायचे. जर खूप जास्त ठेवलात तर एकदम तुटतात आणि खिचडीसारखे होतात. खिचडी टाईप होतो आपला हा सुशिला. तर काय करायचं आहे, खूप जास्त भिजू द्यायचं नाही आहे. थोडे चुरमुरे भिजले की पटापट आपण काढून घ्यायचे. तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने आपली ही चुरमुरे आपण पाण्यात घालून काढून घेतली. अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत, अशीच झाली पाहिजे. तर या पद्धतीने आपण करून घेतली. आता इथे आपण सगळी भाज्या कापून घेतलेल्या आहेत. जसं कांदा, टमाटर आणि मिरची, कढीपत्तासुद्धा लागणार आहे आणि कोथिंबीर इथे आपण कापून घेतलेली आहे. आता आपण एक कढई ठेवून घ्यायचे. कढई छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. कोणताही स्वयंपाक करताना कोणताही कढई किंवा पातेला काहीही असो, छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल पण छान गरम झालं पाहिजे. नाहीतर भाजीला किंवा नाश्त्याला तडका लावायचा ना, अगदी परफेक्ट हा टिप आहे. तर आता आपण इथे 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. छान कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं 2 चम्मच आणि तेलही छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. तेलही छान गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच जिरा घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच जिरा घातल्यानंतर आपण यामध्ये मिरची घालून घेणार आहोत. 4-5 मिरची आपण बारीक-बारीक कापून घेतलेल्या आहे. जसं उपमाला कोणत्याही नाश्त्याला घालतो त्याचप्रमाणे आपण बारीक-बारीक कापून घेतले. यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मिरचीमध्ये मीठ घालायला पाहिजे म्हणजे नाश्ता किंवा भाजी छान बनते. तर आता कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपण कांदा घालून घेतलेला आहे. कांदा अगदी खूप जास्त कांद्याला आपण खूप जास्त लालसर देखील करायचं नाही. मस्त शिजली पाहिजे अशीही आपण कांदा परतून घ्यायचा आहे. खूप जास्त अशी नाही करायची कारण त्याची चव निघून जाते. थोडंसं कच्चेपणा त्यामध्ये राहायला पाहिजे. नाश्ता छान लागतो. मध्यम असा असायला पाहिजे सांगायचं म्हटलं तर. यामध्ये आपण आता कढीपत्ता घालून घेऊयात. 2 कढीपत्त्याची पाने मी इथे घालून घेतलेत. छोटी-छोटी आहेत सध्याला. तुमच्याकडे अवेलेबल असल्यास तुम्ही कोणताही कढीपत्ता वापरू शकता. तर आता आपण ही कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण इकडे बारीक टमाटर कापून घेतलेले आहे. टमाटर देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला कांदा परतलेला आहे. खूप जास्त लालसरही नाही आणि खूप जास्त कच्चं पण नाही. या पद्धतीने आपला हा कांदा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण तयार करायचं आहे. त्यामध्ये आता आपण टमाटर घालून घ्यायचं आहे. मस्त शिजलेले आहेत. आता आपण टमाटर घालून मस्त परतून घ्यायचं आहे. टमाटर देखील अगदी नरम व्हायला पाहिजे. मऊ झाले की आपल्या नाश्त्याला चव भन्नाट लागते. जर टमाटर कच्ची असतील तर आपल्या भाजीची किंवा नाश्त्याची चव वेगळीच होते आणि टमाटर नको असं वाटतो. व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर आपण हळद घालून घ्यायचं यामध्ये. हळद अर्धा चम्मच घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. शेंगदाणे ऑलरेडी मी इथे भाजून घेऊन त्याचा
कूट बनवून घेतलेला आहे या पद्धतीने. ओबड-धोबड असा कूट मी बनवून घेतलेला आहे. खूप जास्त मोठाही ठेवायचं नाही, नाहीतर नको असा वाटतो खायला. त्यामुळे ओबड-धोबड अशी ठेचून घेतलेली आहेत. आता आपण यामध्ये चुरमुरे घालून घ्यायचेत. 2 मिनिटानंतर आपण इथे चुरमुरे घालून घेतोय. आता चुरमुरेवर आपण हवं तेवढं मीठ घालून घ्यायचंय. हवं तेवढं आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आपण मिरचीमध्ये 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. आता इथे मी 1.5 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. छोटा चम्मच आहे म्हणून जास्त लागतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा आपला हा सुशिला तयार होतो. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच भेट द्या. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय सांगायला विसरू नका मंडळी. आम्हाला पण आनंद होईल की आपली रेसिपी कुठून पाहताय हे जाणून. अशा पद्धतीने आपण हे 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग आपला सुशिला तयार होतो. 2 मिनिटासाठी आपण ह्याला परतून घेतला. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 2 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. मस्त अशी सुशिला तयार होते मंडळी. यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम भन्नाट असा बनतो. असा हा कर्नाटकी सुशिला एकदम झटपट बनली जाते आणि चवीला खूप भन्नाट. तुम्ही नाश्त्याला 1 प्लेट नाश्ता खात असाल तर दुप्पटीने 2 प्लेट खाल अशी ही नाश्ता आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, आपल्याला जर पापड रेसिपी हवी असेल तर चॅनलवर एकदा भेट द्या. सध्याला उन्हाळा आहे त्यामुळे आपण चॅनलवर पापड रेसिपी अपलोड केलेले आहे. तर तुम्हाला कोणतेही ज्वारीचे, बाजरीचे, तांदळाचे असे कोणतेही पापडची रेसिपी पाहिजे असेल, रव्याचे, अशी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्कीच भेट द्या मंडळी. तुम्ही तिथून रेसिपी पाहून सेम बनवू शकता. तरी मंडळी, ते आपली ही सुशिला तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये गरमागरम इथे आपण सर्व करून घेतोय. पाहू शकता इथे एकदम मस्त असा कलर आलेला आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतंय आणि खायला तरी लाजवाब. एकदम भन्नाट असा हा नाश्ता बनतो मंडळी. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल अशी मी आशा करते. आणि हो, ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर मंडळी, कर्नाटकची प्रसिद्ध सुशिला रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि आपल्या लाईव्हला जॉईन होऊ शकता. संध्याकाळच्या 7 वाजता आपल्या चॅनलवर लाईव्ह असते. तुम्ही तिथे येऊन बोलू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर मंडळी, अशी ही सुशिला गरमागरम सर्व करून घ्यायचा आणि वरून लिंबू पिळून घ्यायचा. मस्त असा आपला बेत तयार आहे. असा हा चुरमुरेचा नाश्ता तुम्ही कधीही बनवू शकता. सहज अगदी जेव्हा आपल्याला भूक लागते कडकडून त्यावेळेस ही बनवलात तर अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.